अरे बापरे! किती गोधड्या आल्यात शिवायला एका दिवसामध्ये. बघा मैत्रिणी, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या ठिकाणातून गोधड्या आल्यात आणि कोणत्या कपड्यापासून मी गोधड्या शिवल्या. बापरे! एवढा मोठा ढीग. पहिल्यांदाच आज ऑर्डर म्हणून एवढ्या गोधड्या मला शिवायला आलेत. आणि छोट्या छोट्या मोठ्या कपड्यापासून दीड पट्टी, डबल बेड काय असते, किंमत किती आहे, प्राईस किती आहे आणि एवढ्या सर्व प्रश्नाचे ह्या व्हिडिओमध्ये उत्तर असणार आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळतील. बघा, अशा सिंगल बेड काय असते, डबल बेड काय असते आणि एवढ्या साऱ्या गोधड्या कशा शिवलेल्या आहेत मशीनवरती ते पण सर्व माहिती भेटेल. ऑर्डर किती तुम्हाला सांगते. 10 गोधड्या होते, त्यांच्या फक्त 5 शिवून झालेत. मलाच कुठल्या शिवायच्या कुठल्या न शिवायच्या असा प्रश्न पडलेला आहे. जरा त्यांचे 5 शिवून झालेत, 5 अजून शिवायचे आहेत. तर बघा, हे मोशीवरून ऑर्डर आलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते 10 गोधड्यांची ऑर्डर आहे म्हणून ना. तर त्याच्यातले आता 5 आहे ना, 500 म्हणते, 5 शिवून झालेत. जुन्या कपड्यांच्या ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. आणि बघा, ह्याच्या आहेत ना मी दीड पट्टी. आता दीड पट्टी म्हणजे तुम्हाला सांगते, हे पूर्ण साडी आहे ना, ह्या किनारीपर्यंत पूर्ण साडी आणि त्याचीच अर्धा भाग आहे ना. बघा, हा अर्धा भाग आहे ना, तर ह्याला जोडलेला आहे अर्धा भागाचा. तर ह्याला दीड पट्टी म्हणतात. म्हणजे याची रुंदी येते 5.5 फुटापर्यंत येते आणि उंची म्हणते ना, उंची जवळजवळ 6.5 फुटापर्यंत उंची येते. ह्याची उंची अशी आहे. आणि ह्याच्यामध्ये 3 माणसं आरामशीर झोपू शकतात. म्हणजे 3 लोक आरामशीर झोपू शकतात किंवा 2 म्हणलं तरी झोपू शकतात. आणि हातराय पांघरायला दोन्ही पण आहे, उन्हाळी पावसाळी वगैरे दोन्ही पण तिन्ही पण ऋतूमध्ये वापरता येते. आता काय तिन्ही ऋतू सोबत आहे. दुपारी होतं उन्हाळा होतो, संध्याकाळी पावसाळा होतो आणि परत रात्री हिवाळा होतो. आता अशी परिस्थिती तयार झाली. तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा. आमच्याकडे तर सध्या पाऊस नाही. तर बघा, पण बघू शकता, तुम्हाला बॅक साईड उचलून दाखवते. म्हणजे ते पाठीमागची बाजू होती, हे सव्वाशे बाजू आहे. बघा, इरकलच्या साडीपासून अशी मस्त आपली गोधडी तयार आहे. आणि आजीची आठवण म्हणून ना, अशी इरकलची साडी आहे ना, मस्त आपण आहे ना, आठवण म्हणून ना अशी जपून ठेवू शकता. बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे, त्याला असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. बघा, त्याची किनार लाल कलरची होती म्हणून लाल किनारची मेश आहे ना, गोट मारलेले. किती भारी दिसते आपली गोधडी, एकच नंबर. बघा, आणि आपल्या आजीची गोधडींची आठवण आहे ना, म्हणून अशा प्रकारे जपून ठेवू शकता. बघा, तुम्हाला सांगते, ह्या साडीला कुठंही काही झालेलं नव्हतं. एवढी भारी होती ना साडी, आणि गोधडी तर त्याहून भारी झालेली. तर तुमचा अशाच प्रकारे ना कपाट खाली करून घ्या आणि मस्त आहे ना, मस्त मस्त अशा गोधड्या आहे ना शिवून घ्या. तर बघा, ही काटापदराची साडी लय भारी होती. साडी काटापदराची आणि लय म्हणजे लय भारी होती साडी. म्हणजे असं शिवताना पण खूप छान वाटत होतं. आणि हे बॅक साईडने बघा, आणि पिंक कलरची काटापदराची साडी लावलेली, 2-2 2.5 इंचावरचे आपले बॉक्स आहेत. आणि त्याला पिंक कलर असाच मी त्याला पिंक कलर, काय माझ्याकडे गोटची साडी नव्हती तर मी रेड कलरची असा गोट मारलेले. आणि ही पण दीड पट्टी, त्यांच्या जवळजवळ सर्व दीड पट्टी आहेत. फक्त एक डबल बेड आहे, त्याला कव्हर लावलेला आहे. तर बघा, पाहू शकता, याची उंची 6.5 फूट आहे आणि रुंदी 5.5 फूट आहे. तर आता याची बॅक साईड तुम्हाला दाखवते. याची बॅक साईड पण बघू शकता. आणि लय भारी साडी होते, आणि चोपून चोपून एक नंबर बसत होती साडी. गोधडी लय म्हणजे लय भारी, अजिबात फाटायला सुद्धा खूप कठीण होती. म्हणजे साडी अजिबात फाटतच नव्हती साडी, तुम्हाला मी सांगते. शेवटी मी कात्रीने कट केली. तर बघा, असे मस्त प्रकार आहेत ना. आता तुम्हाला ह्या साड्या आहेत ना, खूप कंटाळा आलाय आणि कोणाला पण देता येत नाही अशा भारी भारी साड्या. 2-2, 2.5 हजाराच्या साड्या अशा मस्त आहे ना, न देता येणार ना, मस्त प्रकारे अशी आपली गोधडी आठवण म्हणून जपून ठेवू शकता. तुमच्या आईने घेतलेली असू दे साडी, किंवा भावाने घेतलेली असू द्या, तर कोणी मिस्टरांनी घेतलेली असू दे साडी, तर मस्त प्रकारे अशी आपली आठवण म्हणून जपून ठेवू शकता. आणि वरती अशी लावू शकता. आणि त्याच्यावरती रोज तर काय घालता येत ना आपल्याला साडी, तर अशा प्रकारे तुम्ही रोज झोपू शकता त्या साड्यांवरती. आपली मस्त असे पैसे वसूल करणारी आपली अशी गोधडी आहे. तर बघा, आणि त्याला रेड कलरचा मी असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेले. आणि प्रत्येक गोटला आहेत ना माझ्या डबल टिपा असतात. बघा, पाहू शकता, त्या डबल टिपा आहेत. त्या प्रत्येक गोटला माझ्या आहे ना डबल टिपा आहेत. त्या गोधडीची साडी फाटली, जर साडी फाटली तर गोधडीची किनार पण फाटली पाहिजे, एवढ्या इथपर्यंत मी त्याची काळजी घेते. म्हणजे जेवढी साडी गोधडीची टिकेल तेवढा आपला गोट टिकला पाहिजे, त्याची सुद्धा मी काळजी घेते. तर बघूया, आता पुढचं तुम्हाला गोधडी दाखवते. हे त्यांची दुसरी गोधडी आहे. आता तिसरी पण दाखवते, त्यांना पण तुम्हाला दाखवते. अजिबात आहे ना घसरणार नाही, काही सुद्धा नाही.
अशी आपली गोधडी आहे बघा. बघा किती मस्त आपली फोल्ड झाली. आता ही तिसरी गोधडी आहे. तर बघा पूर्ण नऊवारी साड्याचा, आतून पूर्ण नऊवारी साड्याचा, बाहेरून पूर्ण नऊवारी साड्याचा असा वापर केलेला आहे. तर बघा नऊवारी साडी आजकाल आता जास्त करून ज्या आजीबाई आहेत ना ज्यांच्या घरामध्ये, त्यांच्याच घरामध्ये आता नऊवारी साड्या आहेत. तर ज्यांच्या कोणाकडे आजी आहेत ना ते असे मस्त आपले ना आजीबाईचे म्हणजे साड्यांपासून गोधडी शिवू शकता. जास्त करून आता नऊवारी साड्या राहिल्या नाही त्यात, आणि ज्यांच्या घरी आजी नाही त्यांच्याकडेच असे साडे. तर बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे एकच नंबर. खालून वरून एकाच नऊवारी साडीचा पूर्ण उपयोग केलेला आहे. खालून वरून एक होते त्याला मी असा कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा वापर केलेला आहे. तर बघा, आणि याची उंची 6.5 फूट, 6.25 फूट आहे, आणि रुंदी 5.25 फुटापर्यंत ती येते. कारण नऊवारी साडीची जरा उंची आहे ना कमी असते, रुंदी कमी असते. तर मी याचं तुम्हाला मी सांगते 5.25 फुटापर्यंत याची रुंदी येते. प्रकारची तिसरी गोधडी आहे. तर बघा याच्यामध्ये सुद्धा नऊवारी साड्याचा जेवढ्या होईल तेवढ्या ताईंनी सांगितले कॉटनच्या गोधड्यांचा वापर करा, म्हणून मी त्यांना त्यांच्या कॉटनच्या गोधड्यापासून असा वापर केलेला आहे. आणि ही पण खालून वरून एकाच साड्याचा वापर केलेला आहे. त्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना गुलाबी कलरचा गोट मारलेला आहे बघा. आणि किती मस्त आपली गोधडी वाटते ती पण नक्की सांगा मैत्रिणींनो. कमेंट करत जाऊ मैत्रिणींनो. खरंच सांगते, कमेंट, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या कोण्या ताईंना अजून सुद्धा सांगते स्वतःच्या पायावर उभं राहावा. असं काय पण असं जुन्यापासून अशी मस्त वस्तू तयार किंवा काय पण करा. घरामध्ये खूप सारे उद्योग आहेत. बघा आता मी जुन्या कपड्यांपासून अशी गोधडी शिवते. खूप माझा चांगला बिझनेस आहे. तसंच मी तुम्हाला सांगते की आपण पण स्वतः 2 पैसे काहीतरी कमवले पाहिजेत, आणि अशा प्रकारे आपला बिझनेस काहीतरी स्वतःहून तयार केला पाहिजे बघा. आणि मला एका ताईंची तुम्हाला सांगते, हिंजवडी म्हणू, पाषाण म्हणू का, रावीत म्हणू नका, एवढ्या साऱ्या गोधड्यांच्या ऑर्डर आहेत. खूप साऱ्या गोधड्यांच्या ऑर्डर आहेत, आणि शिवायचे पण तेवढेच आहेत. आणि तुम्हाला मी सांगते कॉल पण तेवढेच येतात. पण सध्या माझ्याकडे जागा नसल्यामुळे ना मी सध्या थोडा घेण्याचं जरा थोडं टाळते. कमी असेल तर घेते, जास्त असेल त्यांना सांगते माझं कमी झालं तर मी नक्कीच कॉन्टॅक्ट करेन, किंवा तुम्ही महिन्यानी कॉल करा असं मी त्यांना सांगते. तर बघा म्हणून मी तुम्हाला सांगते जुने कपडे आहेत ना तुमचे अजिबात टाकून ठेवा नका. तुमची आठवण मात्र अशी जपून ठेवा. मस्त आपली अशी गोधडी 1.5 पट्टीची, याचे मी 450 रुपये घेतलेले, कारण कटिंगचे कपडे आहेत. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणी ह्याच्यामध्ये गाऊनचा वापर केलेला आहे, ड्रेसचा वापर केलेला, मी तरी सांगते तुमच्या जुने प्रकार आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि अशा प्रकारचं मी गोधडी शिवलेली आहे तुम्हाला सांगते मैत्रिणी. हे कपड्यांना टाकून देता मस्त प्रकारे आपली अशी गोधडी तयार झालेली आहे. कुठंतरी परंपरा आपली अशी जपली पाहिजे मैत्रिणी, म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे मस्त आपली गोधडी शिवून घ्या. पण बघू शकता, तुम्हाला दाखवते बघा. अजिबात कुठंही काही गोळा झालेली नाही. मस्त प्रकारे आपला असा बिझनेस चालू करा, किंवा तुमचे जुने कपडे न टाकून देता असे मस्त प्रकारे आपली गोधडी शिवून घ्या. आपली आठवण जपून ठेवा. तर कशी वाटली आजीबाईच्या नऊवारी साडीपासून आपली गोधडी? तर याचे मी 450 रुपये घेतलेले आहेत. उंचीला 6.5 फूट आहे, आणि रुंदीला 5.25 फूट आहे. वरची आहे, रावीची ऑर्डर आहे. त्यांची पहिली एक दाखवली होती, तर आता ही तिसरी दाखवते तुम्हाला. बघा डबल बेडची गोधडी, याचे मी 500 रुपये घेतलेले आहेत. कटिंगची असेल तर 50 रुपये एक्स्ट्रा, फक्त 500 रुपये. मैत्रिणीनं 500 रुपये कुठं जात नाही तुम्हाला. तर बघा मैत्रिणी, ही डबल बेडची गोधडी आहे. त्यांचे रावेत वरून तुम्हाला सांगितलं मैत्रिणी, त्यांच्या 5 गोधड्यांची ऑर्डर आहे. त्यांची पहिली एक झाली डबल बेडची, आता ही दुसरी डबल बेडची. तर फिनिशिंग बघा पाहू शकता, चेक्स पण बघू शकता किती भारी आपले चेक्स आहेत. एकच नंबर आपले चेक्स आहेत. 2.5 इंचावरती आपले चेक्स आहेत. बॉक्स आहेत, सरळ टिपा आहेत, कुठेही वाकड्या तिकड्या बिलकुलच नाहीत. आडवी असू द्या, उभी असू द्या. आणि मस्त प्रकारे असं मी त्याला कॉन्ट्रास्ट आहे ना असा काटापदरा साडीचा गोट मारलेला. तर ब्लॅक कलर काय नव्हता माझ्याकडे, म्हणून कॉन्ट्रास्ट उठून दिसेल म्हणून असं मी त्याला गोट मारलेला आहे. आणि बघा पूर्ण एका साडीचा वापर केलेला, याचे मी 500 रुपये घेतलेले आहेत. तर मैत्रिणींना सांगते तुम्हाला मी, ह्याची उंची आहे ना जरा जास्त. बेडशीट ह्याच्यामध्ये काय वापर केलाय, बेडशीट वापर केलेला आहे ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, काटापदरा साड्यांचा वापर केलेला आहे. आता किती थर झाले, किती तुम्ही साड्या घालता याचा मला काही अंदाज नसतो, किंवा माझ्या आठवणीत पण नाही राहत. कारण एवढ्या साऱ्या गोधड्या शिवायच्या असतं, कुठलं काय काय ध्यानात ठेवा असं मला काही कळत नाही. म्हणून मी आपली साडी कोणाला जाड हवी असेल तर जास्त थर घालते, कोणाला पातळ हवी असेल तर पातळ थर घालते, कोणाला मिडियम असेल तर कमी थर घालते.
म्हणून सांगते. मला काय अंदाज येत नाही, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मैत्रिणी, कॉटनच्या साडीचा म्हणजे कॉटनचे ड्रेस असतात किंवा बेडशीट असतात तर कमी कपडे लागतात, म्हणून मी सांगते. तर चला, आपली अशी मस्त डबल बेड 500 रुपये. आता बॅक साईडने तुम्हाला दाखवते. तर बघा, बॅक साईडने असा निळ्या कलरच्या साडीचा वापर केलेला बघा. चेक्स तर बघा, पाहू शकता किती आपले सरळ चेक्स आहेत बघा. बघा किती भारी चेक्स आहेत. आणि याच्यावर बेडशीट घातलेले खालच्या साईड आहे, ही खालची साईड आहे, सरळ साईड नाही. तुम्हाला सांगते बेडशीटचा आकार दिसतोच आहे. मी खाली पहिले बेडशीट हातरते, कारण चुन्या वगैरे अजिबात येत नाही ते चेक्सला बघा. आणि आपली अशी गोदडी, खालून वरून साडीचा एका साडीचा वापर केलेला आहे. वरती एक साडी, खालून एक साडी. तर चला, मस्त प्रकारे माझ्याकडून गोदड्या शिवून घ्या. नक्कीच तुम्ही आत्ता ऑर्डर बुक करा माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला 2 महिन्यानंतर नंबर देताय, नंबर तुमचा येईल. तर चला आता नेक्स्ट टाइम त्यांचा तिसरी गोदडी. आता ही तिसरी गोदडी आहे त्यांची बघा. तिसरी गोदडी बघा, 1.5 पट्टीचे त्यांचे 3 आहे आणि रावीतवरून ऑर्डर आलेले आहे. आणि बघा चेक्स वगैरे किती भारी आहेत. आणि त्याला तसा मी कॉन्ट्रास्ट आहे ना, त्याने कॉन्ट्रास्ट नाही तर सांगितलं, त्याने खालून ब्लॅक कलरच्या साडीचा, त्या साडीचाच वापर करा म्हणले. कॉन्ट्रास्ट वेगळा गोट नको म्हणले होते त्या. आणि मस्त प्रकारे आपल्याशी चेक्स गोदडी 1.5 पट्टीची, याचे मी 400 रुपये घेतलेले, कारण कटिंगचे कपडे नव्हते, सर्व काठापदराच्या साड्यांचा वापर केलेला होता. चला, आता तुम्हाला याची बॅक साईड पण पाहू शकता, याचे मी 400 रुपये घेतलेले. तर अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. तर बघा, बॅक साईडचा याचा वापर बघा. बॅक साईडने ब्लॅक कलरची साडीचा वापर केलेला आहे आणि पाठीमागे निळा कलर होता. तर मस्त प्रकारे आपली अशी ना चेक्स आहे बघा. आणि ह्यालाच असं त्यांना वेगळा गोट नको होता, ह्या साडीचाच त्यांना ना हा गोट हवा होता. कॉन्ट्रास्ट गोट नको म्हणले. बघा किती मस्त आपली गोदडी तयार झालेली आहे. आणि साड्या न टाकून देता मस्त आपली अशी गोदडी तयार झालेली आहे. आणि बघा, 1.5 पट्टीची गोदडी 10 वर्ष आरामशीर, तुमच्या जेवढ्या साड्या टिकतील ना तेवढ्या वर्ष गोदडी टिकते. माझी शिलाई अजिबात उकलत नाही, याची काळजी टेन्शन घेऊ नका. ही शिलाई उकलल का वगैरे अजिबात उकलत नाही. तर याची उंची तुम्हाला सांगते, जवळजवळ 6.5 फूट येत असेल आणि रुंदी 6.5 फूट आहे. कुठे चालली ग? बघा, याची रुंदी जवळजवळ आहे ना 6 फूट आहे. हे 6 फूटच म्हणते. याची रुंदी 5.5 फूट आहे. त्याची ऑर्डर आहे. तिसरी गोदडी आहे त्यांची 1.5 पट्टी तिसरी. तर बघा, याची रुंदी एवढी आहे. आणि जुड्या साड्यांपासून, काठापदराच्या साड्यापासून असा मस्त वापर केलेला आहे मैत्रिणीनं. आणि बघा, ग्रे कलरच्या साडीचा वापर केलेला. आतून बेडशीट दिसते तुम्हाला, बेडशीटची पण डिझाईन दिसते. चेक्स पण पाहू शकता मस्त. त्यांना कॉन्ट्रास्ट असा गोट नको होता, तर त्यांना ह्याच साडीचा गोट हवा होता. तर असं पण काही नाही मैत्रीण, तुम्हाला कॉन्ट्रास्ट मारू शकता, नसेल मारू शकता तर आहे त्या साड्यांचा गोट मारू शकता. तर याचे मी पूर्ण असे कोण आहेत ना बंद करून घेतलेले आहेत. अजिबात निघाली नाही पाहिजे टिपा त्याच्यावरचे, कारण इथून जर सुरुवात होते शिवायची, म्हणून याचे पूर्ण कोण आहेत ना असे बंद केलेले आहेत. आणि मस्त प्रकारे आपले तुमच्या जुन्या साड्यांपासून मस्त आपली अशी तुमची गोदडी मी शिवून देते. बघा 1.5 पट्टी साडी. अजून एकदा सांगते, 1.5 पट्टी म्हणजे काय, ही पूर्ण साडी अर्धी, त्याच्याला अर्धी जोडलेली. बघा, आता हे जॉईन दिसतोय का, याला 1.5 पट्टी म्हणतात. याची 1.5 पट्टीची रुंदी सांगते तुम्हाला 5 फूट 5.5 फूट अशी असते. आणि उंची 6 फुटापर्यंत असते, किंवा 6.5 फूट तुम्हाला उंची जास्त हवी असेल तर 6.5 किंवा 7 फुटापर्यंत रुंदी पण तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जशी उंची रुंदी हवी असेल तशी तुम्हाला गोदडी मिळून जाईल, जाडी पातळ कशी पण असेल. साईड पण बघू शकता तुम्हाला. तर अशा प्रकारे ही बॅक साईड आहे. ह्या साईडने पण ग्रे कलरचा, खालून वरून दोन्ही पण ग्रे कलरच्या साडीचा वापर केलेला आहे. बघा, 1.5 पट्टीचा आहे. याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत. चला, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जाता जाता हाईप पण करा. 3 वेळा असता हाईप, 3 वेळा करत जाऊ तुम्ही. चला, आणि ह्याला ग्रे कलरचा तर गोट तुम्हाला दाखवलेलाच आहे. चला तर दुसरी, कारण खूप व्हिडिओ मोठा. कॉटनच्या साडीपासून गोदडी ही त्यांची तिसरी वाटतं, तिसरी. बघा, मस्त हलकी फुलकी मशीन वॉशेबल आपली अशी गोदडी, कॉटनच्या साडीपासून मस्त अशा प्रकारे गोदडी. त्याला बघा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे.
बघा जो हा फुलामधनं दिसतो ना तो कलर पाकळी पाकळीचा मधनं, तसाच मी साडीचा काठापदर साडीचा कोट मारलेला आहे. तर बघा म्हणजे आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून असं शिवू शकतात. म्हणजे गोधड्या एवढ्या छोट्या छोट्यापासून मी त्याचा उपयोग पण करू शकते. बघा अशी दीड पट्टी आहे. नऊवारी साडी त्याने वापर करायला सांगितला, कॉटनच्या साडीचा वापर करायला सांगितलेला होता. तर बघा ह्याची उंची आहे ना जरा कमी, म्हणजे उंची कमी ह्याचं बघा ह्याची उंची तुम्हाला सांगते 6 फुटापर्यंत आहे आणि रुंदी 5.25 फुटापर्यंत आहे. तर बघा आणि ह्या गोदरीमध्ये कोणता वापर केलेला आहे, ह्या गोदरीमध्ये पूर्ण साड्यांचा मी वापर केलेला आहे. तर बघा आता याचा चेक्स काय दिसणार नाही तुम्हाला, चेक्स बघा दिसतात का सांगा, ह्याच्यावर तुम्हाला किनारी दाखवते. बघा अशा प्रकारे चेक्स मारलेले आहेत. हा चला गोदरी आहे. तर बघा कॉटनच्या साडीपासून मस्त असा वापर केलेला आहे. त्याला चॉकलेटी किनारचा मला गोट मारायचा, पण चॉकलेटी काही कापड नव्हतं. जाऊ दे, तर साडीचा मी अशा प्रकारे गोट केलेला आहे. जसं असेल तसं मी मारते. जास्त करून बघते प्रयत्न करून होतंय का चॉकलेटी साडी वगैरे अशी भेटते का, पण नसल्यानंतर असं मी कॉन्ट्रास्ट गोट मारून टाकते. दीड पट्टीची आहे. याचे मी 450 रुपये घेतलेले आहेत, कारण ह्याच्यामध्ये कटिंगचे कपडे टाकलेले आहेत. कटिंगचे कोणते सांगते तुम्हाला, पॅन्टी असतात ना, पॅन्टी, गाऊन आणि अजून कुठलं, गाऊन, पॅन्टीन गाऊनच आहे त्याच्यामध्ये जास्त करून, आणि ड्रेस पण आहेत मैत्रिणीनं. चला याची रुंदी तुम्हाला सांगते 6 फुटापर्यंत, 6.5 फुटापर्यंत रुंदी आहे. ही उंची आहे आणि रुंदी 5.25 फुटापर्यंत आहे. आणि बॅक साईड पण तुम्हाला एकच दिसणार आहे, त्यामुळे बॅक साईड काय दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. बघून घ्या बॅक साईड. बघा व्हिडिओ काय शेवटपर्यंत कोणी बघत नाही, शेवटपर्यंत बघितलं ना त्यांना मी खूप खूप धन्यवाद म्हणणार आहे. चला 5वी म्हणा आता किती माझ्या पण लक्षात नाही, तुम्ही सांगा आता तुम्ही गोदरी किती येते. याला पण कॉटनच्या साडीचा वापर केलेला आहे. बॅक साईड आहे बघा, कलर किती मस्त फुलांची गोदरी दिसते. कशाला मैत्रिणी तुम्ही सांगते ना, अजिबात आहे ना, तुम्ही जेवढ्या पुण्यात राहणार आहेत ना ताई, किंवा कुठंही लांबून बघणार असतील ना, तर अजिबात कपडे टाकून देऊ नका. कधी पण येतं जातं माझ्याकडे कपडे देऊन जावा आणि मस्त प्रकारे असे गोदरे शिवून जावा. अशा जर गोदऱ्या बघितल्या ना, खरंच मला तर हेवा वाटतो. कारण या जेवढ्या ताई गोदऱ्या शिवून घेत ना, खरंच त्यांची आहे ना आठवण मात्र त्या जपून ठेवतात, मी तुम्हाला एवढं सांगते. आणि बघा असं, आणि ह्याला आहे ना मी असा कुठला कलर म्हणते त्याला, तुम्ही सांगा मैत्रिणी कुठला कलर आहे. हा आबोलीच येते, थोडा कमी आबोली किनारच असे मी किनार मारलेली आहे. ह्याची पण तेवढीच आहे उंची, रुंदी 6.5 फूट आहे उंची, रुंदी पण 5.25 फूट पर्यंत ते दीड पट्टीची आहे. बॅक साईडने पण पाहू शकतात. बॅक साईडने तर लय भारी गोदरी, ब्लॅक कलरच्या साडीचा वापर किनारी हे, आणि पूर्ण कॉटनची साडी कलरचा आहे बघा. मला वाटलं ब्लॅक साईड देण्यात पण नाही राहत कुठलं कुठलं कसं शिवतात ते. तर बघा नेव्ही ब्ल्यू कलरचे मस्त अशी गोदरी, किती नंबर आहे का बघा बरं, किती पूर्ण कॉटनच्या बांधणीची साडी आहे. आणि शिवायला तर एवढं भारी वाटत होतं मैत्रिणी, लय भारी वाटत होतं. आणि यालाच कॉन्ट्रास्ट बघा असा, मला रेड कलर मारायचा होता पण रेड कलर काही नव्हता, म्हणून अशा प्रकारे गोट मारलेला आहे. तर बघा दीड पट्टी आहे, जरा किनार दिसते त्यामुळे जाऊ दे, पट्टी असते ना जॉईन केलेलं असं. आणि याची पण उंची तेवढी 6.5 फूट आहे आणि रुंदी पण 5.5-5.25 फुटापर्यंत येते. बघा तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवून घ्यायची असेल ना, नक्कीच आनंदी कदम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करत जाऊ, लाईक करत जाऊ. त्यांचं आहे ना मी डोंगर खाली केलेले, तुम्हाला सर्व गोदऱ्या आहेत ना दाखवले आहेत. ज्या ज्या ताईने शेवटपर्यंत गोदऱ्यांचा व्हिडिओ बघितलाय ना त्यांनी कमेंट करावं, कमेंट करा कमेंट. बघा आता ऑरेंज कलरची साडी दीड पट्टीची आहे. जर साडीचा वापर केला ना त्याची उंची, रुंदी वाढवता येते म्हणून तेवढी येते. बघा आता ह्याची उंची तुम्हाला सांगते, भली मोठी उंची आहे, जवळजवळ 7 फुटापर्यंत याची उंची येते. आणि रुंदी ना 5.5च्या पुढे येते, 5.25 पर्यंत आपली रुंदी येते. कारण यांची उंची, साडीची उंची रुंदी जास्त होते. आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना असा चॉकलेटी किनारी गोट मारलेला आहे. आणि बॅक साईड आहे बघा, बॅक साईड पण बघू शकता मस्त मी याचे आहेत ना बॅक साईडनी, म्हणजे 1.25 साईड होती ती बॅक साईड होती, पण हे 1.25 साईड आहे बघा. चेक्स पण बघू शकता मैत्रिणी. आता बोलून बोलून माझा म्हणजे दम भरलेला आहे, दमच म्हणते मी तुम्हाला, दम भरलेला आहे. तर बघा अशी गोदरी, खूप गोदड्या होत्या ना, डोंगर होता अक्षरशः गोदड्यांचा. मला आता हे द्यायच्यात त्यांना सर्वांना,
कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्यासोबत आणि त्यांना सांगणार पटकन घेऊन जावा शिवून. तुम्हाला जर मेसेज पडला ना तर मी लवकर शिवून घेऊन जावं, ठेवत जाऊ नका. माझ्या घरात अक्षरशः कलरची साडी आहे गोधडी आणि रावेतवरची त्यांची शेवटची आहे 5वी. दीडपट्टीची आहे. पूर्ण अखंड साड्यांचा त्यांनी वापर केलेला आहे. अजिबात ह्याला किनार नव्हती, काही नव्हती. मस्त प्रकारे आपली अशी गोधडी तयार झालेली. रेड कलर आहे बघा. मशीन वॉशेबल आहे. अजिबात हिवाळी पावसाळी तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा वापरता येणारी गोधडी. मी तर म्हणते कशाला ना तुम्ही अजिबात ब्लँकेट वगैरे काही घेऊ नका आणि मस्त प्रकारे अशी माझ्याकडून गोधडी शिवून घ्या. आणि ह्यालाच त्यांना कॉन्ट्रॅक्ट अजिबात गोट नका होता. त्या साडीचा गोट मारलेला आहे बघा. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या तुम्ही जसं सांगाल ना तसं मी करते बघा. चला, मला काय तसं कुठल्याही साडीचा गोट म्हणजे याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत आणि याची उंची 7 फुटापर्यंत आहे आणि रुंदी पण 5.5 फुटापर्यंत येते. ऑर्डर आहे. डबल बेड आहे, नाही बोसरीवरची ऑर्डर आहे. डबल बेड आहे. खूप दिवसापूर्वी त्यांनी टाकल्या होत्या गोधड्या शिवायला. जवळजवळ नोव्हेंबरमध्ये टाकलं होतं का काय माहिती. नोव्हेंबरचे ते गोधडे ह्या ते आत्ता शिवून झाले ते बघा. आणि तुम्हाला असं वाटेल की 500 रुपयामध्ये नवीन ब्लँकेट येतं, कशाला गोधड्या शिवून घ्यायच्या आणि त्याने दरी तर येते. तर बघा, तुम्ही जीन्स आहेत ना, फाटकी जीन्स तुम्ही फॅशन म्हणून वापरता, मग आपली गोधडी त्याला 1000 रुपये देता. आपली गोधडी अशी 500 रुपये देऊन डबल बेड बघा. डबल बेडचे ह्याला 500 रुपये देऊन ह्याच्यामध्ये आरामशीर 4 माणसं झोपेल. म्हणजे 4 माणसं झोपतात त्याच्यामध्ये. पूर्ण फॅमिली तुमची झोपू शकते. तर मस्त प्रकारे गोधडी शिवून घ्यायला काय हरकत आहे बघा. किती मस्त आपली गोधडी आहे डबल बेड. याचे मी 500 रुपये घेतले. पूर्ण साडीचा वापर केलेला आहे आणि ह्याला असा कॉन्ट्रास्ट आहे ना, गोट मारले गुलाबी कलरचा बघा. चला, अजून सुद्धा सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि याची उंची 7 फुटापर्यंत आहे आणि रुंदी पूर्ण 6 फुटापर्यंत आहे. पूर्ण दोन्ही साडीचा वापर केला आहे. पण बघू शकता तुम्ही साडीचा वापर केलेला आहे. बॅक साईडने पाठीमागे काटापदर साडीचा कॉटनचा होता. आता बॅक साईडने अशी आपली गोधडी दिसते. फिनिशिंग तर एकच नंबर, बोलायचं कामच नाही तुम्ही सांगते. आणि ह्या फुलाला आहे ना, ही फुलं दिसतात ना, तसाच हा आबोली कलरचा आहे ना, मी गोट मारलेला आहे बघा. किती भारी आहे ना बघा. फिनिशिंग एकच नंबर. चेक्स पण बघा, फिनिशिंग पण बघा. अजिबात गोळा झालेली नाही. डबल बेड आहे. एवढी मोठी मशीनवरती शिवता येते का? हो येते. कष्ट खूप लागतो, कष्टाशिवाय पर्याय नाही. त्याला मी तुम्हाला सांगते 5 तास तर आरामशीर शिवायला जातात. 5 काय 6 तास जातात. 6 तास डबल बेडला. तर बघायची उंची 7 फूट आहे आणि रुंदी 6 फूट आहे. तिसरी गोधडी, दुसरी का तिसरी का दुसरी. चला, मोशीवरची तिसरी गोधडी आहे. पूर्ण साडीचा वापर केलेला आहे. ही पण दीडपट्टी आहे. याची उंची पण तुम्हाला सांगते 7.5 फूट आहे. 7 फूट आहे आणि रुंदी पण तुम्हाला सांगते 5.5 फूट आहे. आणि पूर्ण असा साडींचा वापर केलेला आहे. तुमच्या कपाटात पडलेल्या जुन्या साड्यांचा वापर केलेला आहे. तर आता बॅक साईडने पण बघू शकता. मस्त कॉटनची अशी साडी गोधडी साड्यांचा वापर केलेला आहे बघा. फिनिशिंग वगैरे पाहू शकता बघा. आणि तुमचे मित्र म्हणते आत्ताच कपाटातले साड्यात ना जे वापरत नसल्या ना एका ठिकाणामध्ये घालून ठेवा आणि ज्यावेळेस माझ्याकडे लोड कमी होईल ना त्यावेळेस नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि मस्त आपली अशी आहे ना गोधडी तयार घेऊ शकता बघा. मस्त आपली गोधडी 10 वर्ष वॉरंटी दिलेली. मस्त आपली अशी गोधडी. उंचीला म्हणलं तर 6.5 फूट आहे. रुंदीला म्हणलं तर 5.25 फूट आहे. आता आपली शेवटची गोधडी आहे. किती भारी दिसते की नाही आपली गोधडी. चला, रेड कलरची आणि मोशीवरची ऑर्डर 4थी आहे. याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत बघा. आणि यांची पण उंची 6.5 फूट आहे, रुंदी 5.5 फूट आहे.